सर्वात आधी तर सर्वांना हॅपी न्यू इयर. आपलं नवीन वर्ष खरं तर गुढीपाडव्यापासून सुरू होतं, पण आता काय, काळ बदलला. नवीन काळाप्रमाणे आपणही बदलायला हवं. बदल हा सृष्टीचा नियम आहे. नवीन काळाप्रमाणे काही ना काही नवनवीन ट्रेंड चालू आहे. म्हणूनच तुम्हा सर्वांना आधी हॅपी न्यू इयर विश केलं. काल 31 डिसेंबर एकादशी असल्यामुळे नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या पोटाचा मारच झाला आहे. आमच्या घरीही मी सोडून बाकीचे नॉनव्हेज लवर आहेत. काल एकादशी असल्यामुळे सोयाबीनची भाजी करायला घेतली. त्यासाठी सर्वात आधी सोयाबीन पाण्यामध्ये उकळून घेतले. ते चांगले उकळल्यानंतर पिळून घेतले आणि त्याचे छोटे छोटे बारीक तुकडे कट करून घेतले. त्यासाठी कांदा, लसूण, शेंगदाणे, मसाले अशी भाजीची तयारी करून सोयाबीनची सुकी भाजी तयार केली. नुसती सोयाबीनची भाजी करून कसं चालणार, सोबत कांद्याची चटणीही तयार केली होती. एवढंच नाही तर पिठलं, पोळी सोबत लोणचं असा बेत केला होता. आणि आज सकाळी नेहमीप्रमाणेच लवकरच उठून टिफिन तयार करून घेतला. टिफिन झाल्यानंतर पोळ्या करून झाल्यावर थोडीशी कणिक उरली होती, पण त्या पिठाचं करावं काय म्हणूनच काही ना काही जुगाड करायचा म्हणून लगेचच त्या पिठामध्ये ओवा मिक्स केला. संपूर्ण पिठामध्ये ओवा चांगला मिक्स करून पीठ चांगलं मळून घेतलं आणि लगेचच त्याचे शंकरपाळे तयार करायला लागले. तुम्हीही माझ्याप्रमाणे असं काही ना काही जुगाड करतच असता का, ते कमेंट करून नक्की सांगा. अशा प्रकारे शंकरपाळे लाटून त्याचे काप तयार करून ते लगेचच तेलामध्ये तयार करून घेतले. हे शंकरपाळे मुलांना सकाळी चहा दुधाबरोबरच खायला दिले होते. या नवीन वर्षात दुःख सारं विसरून जाऊ, सुख देवाच्या चरणी वाहू, स्वप्न उरलेली नव्या नजरेने नव्याने पाहू. आणि आज गुरुवार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. या नवीन वर्षाची सुरुवात सगळ्यांच्याच आयुष्यात चांगली हो ही ईश्वर चरणी प्रार्थना. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.